नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे गुड ब्रेकिंग न्यूज। 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। GR कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, शासन निर्णय निर्गमित। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजची सर्वात मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर देणारा, कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या खुशखबरीच्या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णयात कोणत्या विशेष बाबीचा समावेश केला आहे? शासन निर्णयात केलेल्या विशेष बाबीच्या संदर्भात आजच्या महत्त्वपूर्ण गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। चला तर पाहूया स्पष्टीकरण। आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच दिवसापासून ज्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची वाट पाहत होतो, तो शासन निर्णय अखेर आता शासनाने निर्गमित केला आहे। त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग मुंबई 32 या विभागाने कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिलासादायक शासन निर्णय प्राप्त करून दिला आहे। हा शासन निर्णय दिनांक 25 मे 2026 रोजी म्हणजे कालच सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केला आहे। शासन निर्णयाचा विषय पाहूया। शासन निर्णयाचा विषय, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य व राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय कर्मचारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थितीच्या कालावधी नियमित करण्याच्या बाबत शासन निर्णय आहे। या शासन निर्णयासाठी एक संदर्भ वापरण्यात आला आहे। संदर्भ वाचा। या सदराखाली सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक संघटना 15/16 प्रक 11/16 दिनांक 20/4/2026 या संदर्भानुसार प्रस्तावना तयार करण्यात आली आहे। उपरोक्त संदर्भीय विषयानुसार शासनाने सामान्य निर्णयाची किंवा सामान्य प्रशासनाने शासनाने शासन निर्णयाची प्रस्तावना पुढील प्रमाणे केली आहे। उपरोक्त संदर्भीय विषयानुसार शासनाने शासन निर्णयाची प्रस्तावना पुढील प्रमाणे केली आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र बृहन्मुंबई, राज्य सहकारी संघटना व राज्य सहकारी संघटना ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मध्यवर्ती महासंघ यांनी राज्यस्तरीय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन संदर्भात शासनाची नोटीस दिली होती। सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असे शासनाने आवाहन करून संदर्भीय शासन परिपत्रकानुसार करण्यात आले होते। तरीही संपात जे काही अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते, त्यामध्ये माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22/4/2016 रोजी झालेल्या बैठकीत तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर 24 एप्रिल 2026 रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला। या संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होत्या, त्यांच्या अनुपस्थिती ही नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 25 मे 2026 रोजी निर्गमित केला
जो शासन निर्णय निर्गमित केला त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात दिनांक 21 एप्रिल 2026 ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत पुकारलेला संप होता. या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते त्या सर्व कर्मचारी व अधिकारी व त्यांचे या काळातील असणारी अनुपस्थिती म्हणजेच गैरहजेरी आता अर्जित रजा म्हणून नियमित करण्यात यावी. सदर बाब ही पूर्व उदाहरण म्हणून समजण्यात येऊ नये. संप कालातील अनुपस्थितीचे रूपांतर आता अर्जित रजात मान्य करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्या काळात कपात केलेल्या पगार हा अर्जित रजा म्हणून सामान्य धरण्यात येऊन त्यांना पूर्वत पगार देण्यात यावा आणि म्हणून सदर शासन निर्णय हा महाराष्ट्राच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर आपल्या माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासन निर्णयाचा सांकेतिक क्रमांक आहे 20-20-05-25-12-27-47-05-07 असा आहे. हा शासन निर्णय शासनाने डिजिटल सहीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासन निर्णय निर्गमित करून राज्याचे उपसचिव महाराष्ट्र राज्य विभागाचे सुधा मांदळे यांच्या सहीने निर्गमित केला असून या शासन निर्णयाच्या संदर्भातील सर्व माहितीसाठी शासन निर्णयाच्या प्रति विविध विभागांना हा शासन निर्णय प्रति 26 विभागांना देण्यात आल्या आहे. हा शासन निर्णय अन्य कर्मचाऱ्यावर अन्याय झाला होता तो दूर होऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्यामुळे त्या संप काळातील कर्मचारी आनंदित झाल्यामुळे त्यांनी शेवटी शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे. शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. ही पिवळ्या पट्ट्यामध्ये काळ्या अक्षराने दिसणारी लिंक आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर शासन निर्णयाची PDF घेऊ शकता किंवा वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस्तव हा शासन निर्णय व्हायरल केला आहे. तर धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.